नाणेफेक जिंकून धनु आलेला आहे, थकलाय वाटते, सकाळपासून उन्हात बसला होता. डीबीएन लावायचा धनंजय. पहिला चेंडू हलक्यात आणि केला फटका. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना दिसतोय. एक चेंडू एक धाव. मोठा मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी 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 पंचांकडे दात मागितली होती. 2 चेंडू 2 धावा. दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना असेल. श्री स्पोर्ट संघ जर का स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर हा करो या मोरोचा सामना असेल त्यांच्यासाठी. आणि दुसरीकडे विचारायला गेला तर साई माऊली संघ. हलक्या हाताने खेळलेला फटका. चेंडू फाईन लेगच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये जाताना. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला फटका. एकेरी धावेने धावसंख्येत भर होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा रेषावर. मितेश गवडे यांच्याकडून चुकी होताना. आठ धावा धावफळकावर लागताना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावा. टायमर लावलाय. 15 मिनिटात 4 षटक हाताळले पाहिजे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे हा का. नाही खरं लावलाय टायमर आता. श्री स्पोर्ट्स संघाकडसाठी श्री स्पोर्ट्सच्या आतापर्यंत 3 षटक वाक्यात या इनिंग मध्ये विचार केले तर. आणि जर का कोणी विकेट घेतली तर 100 रुपयाचं रोख पारितोषिक नमन सोलंकी यांच्याकडून आलेले आहे. नमन सोलंकी 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेले आहे. जर का कोणी विकेट घेतली तर मित्रांनो 100 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे. हुवाई पाऊल साई माऊली संघाचा मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. कुणाल बांबुकडे या नावाने ओळख असलेला खेळाडू गोलंदाजी मार्गवर सज्ज. चेंडू हलक्या हाताने डिक्लेअर झोन मध्ये जाताना. एकेरी धावेने धावसंख्येत भर होताना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू अडलाय. वेल स्टॉप. दोन चेंडू 11 धावा. निर्धाव चेंडू हाताळलाय का. निर्धाव चेंडूची सांगता होताना गडी बाद. काय घडलंय मित्रांनो. धावचीच्या स्वरूपात विकेट टाकताना मोठा हादरा साई माऊली या संघाला. 3 चेंडू 11 धावा. श्री स्पोर्ट संघ चारी बाजूला फॅन बेस आहे त्यांचा. सर्वांना जयूच्या घरचे असो देखील श्री स्पोर्टचे पूर्ण फॅन बेस सर्वांना आशा आहे की श्री स्पोर्ट संघ हा सामना जिंकला पाहिजे.
योगेश मैदानाच्या दिशेने आलाय मित्रांनो, मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय योगेश. 3 चेंडू 11 धावा. चार चेंडू 12 धावा. 4 चेंडू 12 धावा. वैभव मैदानाच्या आतमध्ये अजूनही संजय आहे मित्रांनो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्नच नाही मित्रांनो, माहिती आहे ते आम्ही दोन्ही वरती हे आता सिंगल डबलने सध्या काम करत आहेत. 5 चेंडू 13 धावा. 5 चेंडू 13 धावा. नो 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 ची सांगत आहोत आणि नो ने धावसंख्येत भर चढणार आहे मित्रांनो. पाच चेंडू 14 धावा मित्रांनो. मैदानाच्या दिशेने जाऊया. खूप रोमहर्षक सामना होणार आहे मित्रांनो. करो या मरोची परिस्थिती श्री स्पोर्ट या संघाला या स्पर्धेत स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर प्राईज आलेला आहे मित्रांनो. बॉलरनी लक्ष द्यायचे आहे. श्री स्पोर्टच्या 2 षटक अजून आहेत. कोणीही एकही विकेट काढला गोलंदाजांनी तर नमन सोलंकी यांच्याकडून 100 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे. प्रत्येक विकेटवर नमन सोलंकी यांच्याकडून 100 रुपयाचं रोख पारितोषिक.
पण मी आमंत्रित करेन त्यांना मंचावरती. यांचं इकडे स्वागत झालेलं आहे. हार्दिक स्वागत हरीशजी भगत यांचं. महामंत्री बीजेपी विशेष कार्यकारी अधिकारी वेस्टर्न रेल्वे मेंबर असे प्रमुख अतिथी हरीशजी भगत आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. हरीशजी भगत साहेब यांचं या स्पर्धेकडे MC चषक 2024 तर्फे हार्दिक स्वागत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 4 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या आहेत ते 4 धावा, फक्त 4 धावा. मैदानाच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये आला धनात आधी चौकार. बांटू मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे मित्रांनो. 2 चेंडू 9 धावा. दोन चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत मित्रांनो. 9 धावा झालेल्या आहेत. साई ग्राफिकचे ओनर यांच्या माध्यमातून आपण सुंदर बॅनर दिसतं. साई ग्राफिकचे ओनर यांनी मंचावर राजूबाई यांना आमंत्रित करत त्यांनी मंचावर स्थान बनवायचंय. पंचांनी निर्णय करायचा. पंचांनी नो दिलाय का? रिव्ह्यू नाही. नो साठी रिव्ह्यू नाही मित्रांनो. नियमाचं उल्लंघन करू नका. नो साठी रिव्ह्यू द्या. पण दोन्ही पंचांनी नो दिलेला आहे. सहकार्य करायचं. दोन्ही पंचांनी जर का नो दिलाय तर हा चेंडू नो धरला जाईल. रिव्ह्यू नाही. रिव्ह्यू आहेच नाही. मुख्य अंपायर सामना चालू करायचा आहे. 15 मिनिटाचा वेळ असेल. सर्वांनी 4 षटक हाताळले पाहिजे. धावसंख्या झाल्यात ती 9 धावा. 10 झाला. आताचा नो आहे. सॉरी 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. दोन चेंडू 10 धावा. हलक्या हाताने खेळला फटका. चेंडू समालोचन कक्षाकडे येताना 3 चेंडू 11 धावा. बांटू अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. आक्रमक खेळी कळेल का श्री स्पोर्ट्स संघ या संघेत जागा होईल का? 31 धावांचं मोठं आव्हान असेल मित्रांनो कुठेतरी श्री स्पोर्ट या संघासाठी. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू ओढलाय का? अडलाय. सुंदर क्षेत्ररक्षण साई माऊली या संघाकडून. वेदांत मैदानाच्या आतमध्ये अजूनही संच आहे मित्रांनो. सलामीचा फलंदाज. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली 12. हॅलो. धावसंख्येचा विचार केला तर मित्रांनो 4 चेंडू 12 धावा. 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 5 चेंडू 13 धावा. 5 चेंडू 13. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना साई ग्राफिक्सचे ओनर यांच्या माध्यमातून आपल्याला सुंदर बॅनर दिला. राजूबाई यांचाही MC चषक 2024 तर्फे हार्दिक स्वागत राजूबाई. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन बसली 14 धावे. सन्मानच्या दिशेने वळा मित्रांनो. आता सन्मान चिन्हाच्या दिशेने वळ्या. या स्पर्धेसाठी एक प्रमुख पाहुणे म्हणून आलेले
ओम श्री मंदारेश्वर संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव मोरे साहेब यांचा सन्मान यथोचित सन्मान इकडे करण्यात येईल. या सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित तेजस आडवीकर साहेब यांना आमंत्रित करेन आणि ज्ञानदेव मोरे साहेबांचा सन्मान करायचा आहे. ज्ञानदेव मोरे साहेब यांचा यथोचित इथे सन्मान करण्यात येणार आहे. तेजस आडवीकर साहेब यांचा सन्मान करत आहेत. थँक्यू मोरे साहेब. 2 शब्दासाठी तुमच्याकडे येईन. आपल्या विभागातील सर्व अंडर 20च्या मुलांनी ही स्पर्धा भरवली. काय आपल्या विभागातील पोरांसाठी मेसेज असेल? अतिशय सुंदर असे सामने इथे आपल्या विभागामध्ये राबवले आहेत. तरी मंदारेश्वर क्रिकेट क्लबचे मी मनापासून आभार मानतो आणि असेच कार्यक्रम असेच टुर्नामेंट्स इथे राबवावे असे जीवदानी चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नक्की. आणि दुसरा प्रश्न असेल की आपल्या दादांच्या नावाने सामने भरवले तर दादांसाठी 2 वाक्य. आमचे आधारस्तंभ दादा यांच्या स्मरणार्थ इथे जे सामने राबवले आहेत त्यांचे चिरंजीव नयन मांगेला तसेच सहकारी यांना मी ओमसी मंदारेश्वर तर्फे यांचे मनापासून आभार मानतो आणि असेच सामने राबवावेत आणि आई जीवधानी त्यांना अशीच प्रेरणा देवो असे मी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद मोरे साहेब. ओम श्री मंदारेश्वर संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव मोरे साहेब आपल्याला स्पर्धेसाठी आले. वेळात वेळ काढून यांचे मनापासून आभार. सामन्याच्या दिशेने वळूया मित्रांनो. सामन्याच्या दिशेने वळूया. मैदानाच्या आतमध्ये आलाय बाबू निशांत. 2 चेंडू 15 धावा. अजूनही 15 धावाची गरज. श्री स्पोर्ट्स हा घरेलू संघ अजूनही आपल्या स्पर्धेत जिवंत राहण्यासाठी लढतोय. 16 3 चेंडू 3 चेंडू 16 धावा. चौकार वाचलेला आहे. 4 चेंडू 17 धावा. श्री स्पोर्ट्स संघ स्वतःचं अस्तित्व जर का या सामन्यात त्यांना जिवंत ठेवायचं असेल तर हा सामना अत्यंत महत्त्वाचा श्री स्पोर्ट्स संघासाठी. चारही बाजूला श्री स्पोर्ट्स संघाचे समर्थक मित्रांनो आपल्याला दिसत आहेत. 4 चेंडू आणि 17 धावा झालेल्या आहेत मित्रांनो. चार चेंडू 17 धावा. टाइमचा विचार करा. साई माऊली संघ अन्यथा पेनल्टीला सामोरं जाईल. नंतर एकही दाद ऐकली नाही जाणार पेनल्टीसाठी. जर का लवकरात लवकर सामने सुरू करून घ्यायचे आहे. वेळेचं बंधन आहे मित्रांनो. आयोजन कमीकडून सूचना येते मला. 4 चेंडू आतापर्यंत आता धावसंख्या 17. मोठा फटका मारायचा प्रयत्न. धावचीची संधी. वैभव गडी बाद होईल. मोठा हादरा तंबूच्या दिशेने जाताना दिसेल मित्रांनो. श्री स्पोर्ट्स या संघासाठी कमान डीजे. खांद्यावर घेईन तुला पालकीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन तुला पालकीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत
थँक्यू तुझे. शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे तिसऱ्या षटकातली मित्रांनो आणि धावसंख्या झाल्या ते आतापर्यंत 17 धावा. 17 धावा. वेदांत 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 मोठा खेळाडी सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजूनही सज्ज आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18 धावा. 6-6चं समीकरण आहे मित्रांनो. पुन्हा एकदा सन्मानाकडे साई ग्राफिक्सचे ओनर राजूबाई यांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. ते सन्मान करण्यासाठी मी मंचावर बोलून सिद्धांत भाले यांनी राजूबाई यांचा सन्मान करायचा आहे. साई ग्राफिक्सचे ओनर यांचा इकडे यथोचित सन्मान करणार आहे. सिद्धांत भाले यांना विनंती करेन सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे. सर्व बॅनर आपल्याला दिसत आहेत ना ते साई ग्राफिक्सकडून आलेत. लवकरात लवकर खूप फास्ट असं काम असतं त्यांचं. त्यांनी वेळेला वेळ काढून इकडे स्वतःची उपस्थिती दिली. त्यांचे मनापासून आभार. सामन्याच्या दिशेने खूप रोमहर्षक सामना होणार. 6 चेंडू 13 धावा. 3 चौकार वेदांच्या बॅटमधून दिसतील का? हॅलो हॅलो हितेन पाटील बाबू यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक जर का श्री स्पोर्ट्स सामना जिंकला तर. संतोष केंद्रे याच्याकडून पण 500 रुपयाचं रोख पारितोषिक जर का श्री स्पोर्ट्स सामना जिंकला. 6 चेंडू 13 धावा. काय 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 सुंदर चिंता सुंदर सुंदर चेंडू दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. डिक्लेअरच्या रूपात 5 चेंडू 12 धावा. 5 चेंडू 12 धावा. साई माऊली जर का सामना जिंकते तर डायरेक्ट क्वालिफायच्या दिशेने वळणार आहे संघ असेल आजच्या दिवसातील दुसरा. योग्य वेळेचं बंधन आहे. टीमला लक्ष कर. लवकर लवकर मॅच झाला पाहिजे. मोठा फटका मारायचा चेंडू. चेंडू फक्त गेला डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर झोन मध्ये 4 चेंडू 11 धावा. वेदांत 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 दुपारपासून चौका काही त्याच्या बॅट मधून आला नाही. सर्व जे प्रेक्षक आहेत ना टॉस्का बॉक्स मधून सर्वांनी टॉस्का बॉक्स खाली करायचे. सर्वांनी मागे व्हायचंय. सर्व प्रेक्षकांनी टॉस्का बॉक्स खाली करायचा. सर्व प्रेक्षक वर्गांनी मागे यायचंय. प्रेक्षकांसाठी पारिस आहे. चार चेंडू 11 धावा. 4 चेंडू 11 धावा. सामना गरमागरमी. श्री स्पोर्ट्स संघ जर का स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. चार चेंडू 11 धावा. मोठा मोठा मारायचा प्रयत्न. चेंडू गेलाय का सीमारेषा पार? नाही नाही नाही. साई माऊली संघ. साई माऊली संघ सुंदर क्षेत्ररक्षण. या स्पर्धेसाठी आपल्याला प्रमुख अतिथी लाभली. या प्रमुख अतिथीचे सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. MC चषक 2024. अतिरिक्त चेंडू. नो चेंडू हाताळताना साई माऊलीचा संघ. टेलर आहे. टेलर टेलर वेगवान गोलंदाजीसाठी जाणलेला हा प्लेयर. 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. मोठा मोठा मारायचा प्रयत्न. चेंडू गेलाय का? अडलाय 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 अडलाय. तंबूच्या डगआउट मध्ये नाराजी नाराजी नाराजी. सर्वीकडे शांतता. पिन ड्रॉप सायलेन्स होणार आहे. श्री स्पोर्ट्स संघ होम ग्राउंडचा संघ जर का सामना हरला तर 2 चेंडू 10 धावा. काय गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडू. श्री स्पोर्ट्स संघ कुठेतरी मोठा चिट्टा उडवायचे. ओमकार पाटील चौकार आलाय का? नाही नाही. कॉंग्रॅच्युलेशन साई माऊली संघ. वैभव योग्य तुमच्या टीमला अभिनंदन. सामना तुम्ही क्वालिफाय झालेले आहेत साई माऊली. आणि प्रवेश फी बद्दल काही फॉर्मॅलिटी असतील त्या सर्व संघाच्या कर्णधारांनी आयोजन कमिटीकडून येऊन पूर्ण करायची आहेत. या स्पर्धेचं मुख्य आकर्षण म्हणजे रोख रक्कम 50,000 प्रथम पारितोषिक